नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा पाठ क्रमांक 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठाविषयीची माहिती पाहणार आहे। या पाठाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक चित्र दिले आहे आणि तुम्ही ते पाहिलेलं पण आहे, तरी आताही पाहून या। पहिलं चित्र, दुसरं, तिसरं या वनस्पती आहेत। खालच्या ओळीला पक्षी आहे, परत एक प्राणी आहे आणि पुन्हा एक सरपटणारा, असं एकूण या चित्राची वैशिष्ट्यांमध्ये आपण जाऊया। पहिले जे चित्र आहे ते प्रामुख्याने तुम्हाला कमी पर्जन्यमान असणारे वनस्पती, कमी पर्जन्यमान असणाऱ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये दिसणारे हे निवडणुकाचं चित्र आहे। आपल्याकडे खटाव मान तालुक्यांमध्येही या पद्धतीची असणारी वनस्पती आपल्याला सापडताना दिसतात। प्रामुख्याने राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशांमध्ये या वनस्पतींचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यानंतरचा जो पुढचा आहे की ही जी वनस्पती दिसते, या छोटे छोटे असणारे द्राक्षासारखे जे घड लागलेले दिसत आहेत, ही वनस्पती आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही, पण भारतामध्ये निश्चितपणे दिसते। जर तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेला असाल तर या दक्षिण भारतातील असणारं कॉफीचं जे उत्पादन आहे, त्या कॉफी ही वनस्पती या ठिकाणी असले दिसून येते। ब्राझीलला कॉफीचं उत्पादन जास्त आहे आणि ही कॉफी ही वनस्पती आहे। कर्नाटकातील कूर्ग या ठिकाणी या आता मोठ्या प्रमाणामध्ये या कॉफीचं उत्पादन घेतलं जाते आणि यामुळे पर्यावरणाची पण हानी होते, पण तरीही कॉफीचं उत्पादन मात्र कमी केलेलं जात दिसून येत नाही। त्याच्यानंतरचं पुढचं जे पुढची वनस्पती दिसते की रुंदपर्णी आणि सर्व उंच वाढलेली आपल्याला दिसते, ही वनस्पती आपल्याला आपल्या गावातही दिसते। त्याचबरोबर आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेल्यानंतरही दिसते। ती सागाची वनस्पती आहे। रुंदपर्णी वनस्पती ही पानझडी पानांच्या मध्ये असले आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतरचा हा जो पक्षी आहे, हा चिमणी प्रवर्गातील पक्षी आहे। हा ज्या चिमणी प्रवर्गातील या पक्षाचं नाव आहे बेलिस थ्रश। पुन्हा एकदा समजून घ्या, या पक्षाचं नाव आहे बेलिस थ्रश। इंग्रजीमध्ये त्याचं नाव लिहून घ्या, RUFOUS डॅश BELLIED थ्रश THRUSH। या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा अत्यंत सुंदर गाणारा पक्षी आहे। हा सुंदर गाणारा पक्षी आहे। तिसरा हा जो तिसरा प्राणी आहे, हा प्राणी बिबटे आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक गावांच्या मध्ये प्रामुख्याने ऊसाच्या शेतीमध्ये, जंगलांच्या प्रदेशांमध्ये हा बिबट्या दिसून येतो। तो अधिवास त्याला सोडलेला नाही, तर बऱ्याच गावांमध्ये याचा अधिवास राहताना दिसतो, कारण त्याच्या अधिवासामध्ये माणूस शिरलाय। आणि शेवटचं हे जे चित्र दिसते, हा प्रचंड मोठा सर्प आहे आणि त्याला ॲनाकोंडा असं म्हणतात। आपल्याकडच्या अजगरापेक्षाही मोठी जात आहे आणि जगातील सर्वात मोठा हा साप असलेला आपल्याला दिसून येतो। आता ही जी चित्र आहेत, या चित्राच्या आधारे खाली काही प्रश्न दिले आहेत। या चित्राच्या आधारे खाली निरीक्षण करून खाली काय प्रश्न दिले आहेत, या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत। या छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतींची नावे सांगा। मी छायाचित्रात दर्शवलेली वनस्पतींची नावं सांगितली। हे निवडुंगाची एक जात आहे, त्याच्यानंतर एक कॉफी आहे आणि त्याच्यानंतर आहे सागाची वनस्पती आहे। आता या वनस्पती तुम्ही कुठे पाहिल्या आहेत का? तर या वनस्पती आपण पाहिलेल्या आहेत। या वनस्पती आपण पाहिलेल्या आहेत। निवडुंगाची जात आपल्या रेणुकपुराच्या आसपासच्या परिसरामध्ये पण दिसून येते। कॉफी हे दक्षिण भारतामध्ये कर्नाटकाच्या याच्यामध्ये आपण पाहिलेले आहे। सागाची झाड आपल्या बांधांवरती थोड्याफार प्रमाणात दिसतात। आजूबाजूच्या डोंगरांमध्ये सुद्धा सागाची झाड आहेत, पण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हे झाड आपण जास्त मोठ्या प्रमाणात पाहिले आहेत। त्याच्यानंतर हा जो पक्षी आहे, हा पक्षी मात्र आपण पाहिलेला नाही। हा पक्षी चिमणी प्रवर्गातला आहे आणि त्याचं नाव आहे बेलिस थ्रश पक्षी। त्याच्यानंतर हा बिबट्या आपण पाहिलेला आहे आणि अजगरासारखा प्राणी पाहिलेला सरपटणारा, पण हा जो आहे तो हा प्रामुख्याने ॲनाकोंडा आहे, तो आपण इथं दिसत नाही। त्याच्यानंतरचा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की वरीलच्या छायाचित्राविषयी तुम्ही चर्चा केलीच असेल। आपण या छायाचित्राची चर्चा केलीच आहे, ओळखलेलीच आहे, पण हे ज्या सगळ्या प्रजाती आहेत त्या भारतातल्या प्रजातीशी साम्य आहे त्याचं, पण त्या भारतातल्या नाही आहेत। म्हणजे बेलिस थ्रश असेल किंवा शेजारी जास्त बिबटे असेल, अजगरासारखा दिसणारा सर्प असेल किंवा वरती पाहिलेले निवडुंग आहे, त्याच्यानंतर कॉफी आहे, साग आहे, हे आपल्या देशातले असणाऱ्या वनस्पती सारख्याच वनस्पती आहेत, पण या सगळ्या वनस्पती आणि प्राणी हे ब्राझीलमधले असले आपल्याला दिसून येतात। आपण त्यांच्याशी असणारी चर्चा पाहिलेली आहे।
आता हे जे प्राणी आहेत हे प्राणी प्रामुख्यानं त्या देशाची असणारी भूरचना, तिथलं पर्जन्यमान, वनस्पती यावरती अवलंबून असतात. जसं आपण गेल्या पाठामध्ये आपण 4थ्या पाठामध्ये या ब्राझीलचा छेद पाहिलेला होता. त्या ठिकाणच्या समताप रेषा आणि पर्जन्यमान याची माहिती पाहिलेली होती. तसं इथं सुद्धा या 5.2 आकृती दिलेल्या आणि ब्राझीलचा हा छेद आहे. आणि या ब्राझीलचा छेद आपण कसं वाचायचा त्याची पुन्हा एकदा उजळणी करूया आणि मग ही आकृती समजून घेऊन आपल्याला ब्राझीलमध्ये असणारी प्राणी संपत्ती कशी आहे, पक्षी कसे आहेत याची माहिती आपल्याला आणि जंगल संपत्ती कशी आहे ते समजून घ्यायला सोपं पडेल. ब्राझील हा जो देश आहे तो प्रामुख्यानं दक्षिण गोलार्धात आहे, पण विषुववृत्ताच्या पलीकडच्या बाजूला त्याचा विस्तार आहे. म्हणून उत्तर गोलार्धात फार कमी पण दक्षिण गोलार्धात जास्त आहे. म्हणून ब्राझीलचं या विषुववृत्ताच्या पलीकडचा असणारा त्याचा भाग आहे 5°11' उत्तर. पुन्हा इथं पहा 5°11' उत्तर पासून ते दक्षिणेला विस्तार किती आहे त्याचा 25°24' दक्षिण असा एकूण ह्या ब्राझीलचा विस्तार आहे. आता या विस्ताराबरोबर त्यांनी या भूमीचे अनेक भाग पाडलेले आहेत. 400 मीटरचा, 1200 किलोमीटरचा, 2000 किलोमीटरचा, 2800 किलोमीटरचा आणि त्याच्या पुढे 3600 किलोमीटरचा. त्याच्यानंतर याची उंची पण आपल्याला दिलेली आहे की याची 500 मीटर उंची, 1000 मीटर उंची, 2000 मीटर उंची. या उंची बरोबर तिथे किती सेंटीग्रेड तापमान आहे, किती मिलीमीटर तापमान आहे आणि कोणती कटिबंधीय वन आहेत, म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये आहेत का समशीतोष्ण कटिबंधामध्ये वन आहेत, पानझडी वन आहेत हे पण दिलेले आहेत आणि किती मिलीमीटर पर्जन्यमान पडतोय. त्याचबरोबर या परिसरामध्ये या भागांमध्ये कोणते प्राणी सापडतात किंवा आढळतात याची माहिती दिलेली आहे. आता पुन्हा एकदा याचं वाचन करून म्हणजे लक्षात येईल. 5°11' उत्तर ते 25°24' दक्षिण असा या ब्राझीलचा भूरचनेचा विस्तार आहे. या भूरचनेच्या विस्तारामध्ये पहिल्या 400 किलोमीटरची जी भूमी आहे ती गियाना उच्चभूमी म्हणून ओळखली जाते. अँडीज पर्वतरांगातून त्याची सुरुवात होते. आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं. याचा विस्तार साधारणपणे गियाना उच्चभूमीचा विस्तार आहे तो 400 किलोमीटरचा आहे. आपण पाहिलं होतं की उत्तरेला असणारे गियाना उच्चभूमी आणि दक्षिणेला असणारे ब्राझीलची उच्चभूमी आणि ती 28 किलोमीटरची आहे आणि दोन्हीच्या मध्ये असणारा एकूण ब्राझील आहे आणि त्याच्या पलीकडं दक्षिणेच्या उच्चभूमीच्या पलीकडं कडा आहे आणि त्याच्यावरती पर्जन्यमानाचं अवलंबून असलेलं पाहिलेलं होतं. आता या गियाना उच्चभूमीच्या या 400 किलोमीटरमध्ये त्याची उंची साधारणपणे 1500 मीटरपेक्षा जास्त आहे आणि त्याचं तापमान आहे ते 21° सेंटीग्रेड आहे आणि त्याचं पडणारा पर्जन्यमान आहे ते 1600 मिलीमीटर आहे आणि विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळं तिथं उष्ण कटिबंधीय वन आहेत. म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला, विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला 5° असणारी वने आहेत. ही विषुववृत्तीय किंवा उष्ण कटिबंधातील वन त्याला संबोधले जातात. म्हणजे कटिबंधाच्या दृष्टीने जगाचे जे 3 भाग पाडलेले आहेत उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि शीत कटिबंध अशा या जगाचे असणारे भाग आपण कटिबंधाच्या दृष्टीने पाहिले. विषुववृत्ताच्या जवळचा जो भाग आहे 5°पर्यंतचा किंवा 5°पर्यंतचा जो विषुववृत्ताचा भाग आहे त्या भागामध्ये उष्ण कटिबंधीय वने आपल्याला असलेले दिसून येतात. या उष्ण कटिबंधीय वनाचा जो भाग आहे तो प्रामुख्यानं 400 किलोमीटरच्या भागामध्ये येतो आणि हा गियाना उच्चभूमीचा आहे. या गियाना उच्चभूमीमध्ये जी उंची आहे ती साधारणपणे 1500 मीटरपेक्षा जास्त आहे. 21° सेंटीग्रेड इथं तापमान आहे. 1600 मिलीमीटर इतकं तिथलं असणार पर्जन्यमान आहे. या वनांना उष्ण कटिबंधीय वने असे म्हणतात. या गियाना उच्चभूमीमध्ये विविध प्रकारची माकडं, सरपटणारे प्राणी, झाडावरचे प्राणी आणि जलचर प्राणी या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. प्रचंड मोठा उष्णता आणि रोज पर्जन्यमान या ठिकाणी पडलेला दिसून येतो. या 400 किलोमीटरच्या पुढचा जो भाग आहे तो 1200 किलोमीटरचा भाग आहे आणि या 1200 किलोमीटरमध्ये जगातील सर्वात मोठे असणारं नदीचं जे पाणी आहे ते अमेझॉन नदीचं खोरं आहे. जगातील सर्वात मोठं जास्त पर्जन्यमान या ठिकाणी पडतो. याची उंची साधारणपणे आपल्याला 500 मीटर पर्यंत आपल्याला दिसून येते
आणि या वनांना विषुवतीय वने असं म्हणतात. विषुवताच्या शेजारची आणि उष्णकटिबंधाच्या पलीकडचा हा प्रदेश सुरू होतो. इथं 28 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान आहे आणि 2000 मिलीमीटर इतका पर्जन्य आहे. रोज दुपारी या ठिकाणी पर्जन्यमान पडतो आणि जगातील सर्वात जास्त पाणी या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच या विषुवती वन अत्यंत दाट आहेत आणि या दाट वनांच्या मध्ये विविध प्रकारचे माकडे आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, झाडावरचे प्राणी आहेत आणि जलचर प्राणी सुद्धा या अमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये असले दिसून येतात. आजही अमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये असणाऱ्या जंगलांमध्ये माणसाला जाता येत नसताना दिसून येतं. आता प्रचंड मोठं घनदाट जंगल हे या ठिकाणी अमेझॉन या विषुवती वनांच्या मध्ये असले दिसून येतं या 1200 किलोमीटरमध्ये. त्याच्यानंतरच्या दक्षिणेच्या बाजूला येतो तो म्हणजे गवताळ प्रदेश येतो आणि गवताळ प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे गवताळ प्रदेशावरती असणारे तृणभक्षक प्राणी आणि तृणभक्षक प्राण्यांच्या वरती असणारे त्यांना खाणारे मांसभक्षक प्राणी हे गवताळ प्रदेशामध्ये जास्त आढळतात. आणि हा जो 2000 किलोमीटरचा प्रदेश आहे आणि दक्षिणेकडच्या ज्या या नद्या आहेत या पॅराग्वे आणि पॅराना म्हणजे दक्षिणेच्या बाजूला पश्चिम किनारपट्टीला किंवा पश्चिमेच्या बाजूला असणाऱ्या ब्राझीलमधल्या या दोन नद्या आहेत. पॅराग्वे आणि पॅराना नदीचं खोरं हे 2000 किलोमीटरचं खोरं आहे. याला गवताळ प्रदेशाचं आहे आणि त्याची उंची साधारणपणे 600 मीटर पर्यंत इतकं शेवटचं टोक दिले तर इथं साधारणपणे 500 मीटरचं टोक आहे. त्याच्यापेक्षा खाली याची उंची आहे. इथं पानझडी वन आहे म्हणजे आपल्याकडं जसं थंडीच्या महिन्याच्या नंतरचा जो कालखंड सुरू होतो म्हणजे मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे जशी पानं गाळली जातात तशी इथं पानझडी वन ब्राझीलमध्ये दिसून येतात. इथे 21 डिग्री सेंटीग्रेड इथे तापमान आहे आणि 1500 मिलीमीटर इतका पर्जन्य आहे म्हणजे पर्जन्यमान कमी आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या पलीकडच्या बाजूला जी खोरं आहे पहिली गियानाची भूमी, नंतर अमेझॉन नदीचं खोरं, त्याच्यानंतर पॅराग्वे आणि पॅराना नदीचं खोरं पर्जन्यमान हळूहळू कमी येताना दिसते. तर त्याच्यानंतरची ब्राझीलची उच्चभूमी म्हणजे गियाना उच्चभूमी उत्तरेला तर दक्षिणेला ब्राझीलची उच्चभूमी. या ब्राझीलच्या उच्चभूमीचं प्रचंड मोठ्या उंचावरती असले आपल्याला दिसून येते. याचं टोक पण इथं दिलेलं आहे की याच्यामध्ये साधारणपणे पुन्हा हे 1500 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले आपल्याला दिसून येते. इथं समशीतोष्ण वन आहेत म्हणजे दक्षिण ध्रुवाच्या शेजारचा असताना हा भाग असल्यामुळं इथं समशीतोष्ण वन आहे. या ठिकाणी 23 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान आहे आणि 600 मिलीमीटर इतका प्रदेश आहे. तिथंही या समशीतोष्ण वनांमध्ये गवताळ प्रदेश असून सरपटणारे प्राणी दिसून येतात. त्याच्या पलीकडे 36 किलोमीटर किनारपट्टीचा जो भाग आहे म्हणजे ब्राझीलच्या काऱ्याच्या पलीकडचा हा जो किनारपट्टीचा भाग आहे तो 36 किलोमीटरचा आहे आणि ही किनारपट्टीच्या याच्यामध्ये 27 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान आणि 1200 मिलीमीटर इतकं तिथं पर्जन्यमान पडतो. ही किनारपट्टी ही प्रचंड मोठ्या कड्या आणि अंतर्गत भागामध्ये मग पर्जन्यमान कमी येतो. हे पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं होतं. त्यामुळे ते अंतर्गत भागामध्ये हा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. हे या उच्चभूमीचं आणि उच्चभूमीमुळे ब्राझीलच्या हवामानामध्ये झालेला परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही जी ब्राझीलमधली असणारी जी भूरचना त्याची उंची त्याचं विषुववृत्तापासूनचं असणारं स्थान यामुळं तिथं पडणारा पर्जन्यमान आणि त्यामुळं त्या ठिकाणचे असणारे वनस्पती आणि प्राणी याच्यावरती झालेला परिणाम आपल्याला दिसून येतो. ही जी याच्या पूर्वेच्या बाजूला जी किनारपट्टी आहे प्रामुख्याने अटलांटिक महासागर म्हणजे अँडीज पर्वताची रांग उत्तरेच्या बाजूला तर या दक्षिणेच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक महासागर या महासागराची या बाजूला जी 36 किलोमीटरचा जो भाग आहे या 36 किलोमीटरच्या भागांमध्ये 27 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमान आहे. 1200 मिलीमीटर इतकं त्याचं पर्जन्यमान आहे. या ठिकाणी समुद्रकाठची असणारी वन किंवा समुद्रातील प्राणी ही त्या ठिकाणी असले आपल्याला दिसून येतात. हे आपल्याला या 5.2च्या आकृतीवरून सांगता येतं. त्याच्यानंतरच्या पुढच्या भागाकडे आपण जाऊया. याच्यानंतरच्या पुढच्या भागांमध्ये आपण जात असताना या ब्राझीलमध्ये पर्जन्यमान वनस्पती प्राण्याचे प्रकार या भूरचनेच्या छेदात प्रवृत्ती आपण दाखवलेत आणि आपण ते पाहिलेलं पण आहे की जसं आपण या बाबींमध्ये तुमच्या लक्षात येतं की उत्तरेकडनं म्हणजे उत्तरेकडचा हा अँडीज पर्वतरांगांच्या पासून आणि विषुववृत्तापासून जसं दूर आपण जातोय दक्षिणेला जातोय
तस तसा फरक जाताना आपल्याला दिसून येतोय की या पहिल्या 400 किलोमीटरमध्ये उष्णकटिबंधीय वन आहेत, या 1200 किलोमीटरमध्ये विषुवतीय वन आहेत, इथं 2000 मिलीमीटर पर्जन्य आहे, इथं 1600 मिलीमीटर पर्जन्य आहे, 21 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान आहे, इथं 28 सेंटीग्रेड इतकं तापमान आहे. त्याच्यानंतरचा 2000 किलोमीटरचा प्रदेश आहे तो गवताळ प्रदेश आहे, तो पॅराग्वे आणि पॅराग्वे नदीचं खोर असलेला आपल्याला दिसून येते आणि त्या ठिकाणचा असणारा पर्जन्यमान वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपण पाहिलं की ब्राझीलचं पठार आहे आणि या ब्राझीलच्या पठारांच्या ठिकाणी असणारं पर्जन्यमान कमी आहे. त्याच्यानंतर समशीतोष्ण वने असले दिसून येतात आणि 36 किलोमीटरच्या पुढे काय आपल्याला किनारपट्टी दिसून येते. इथलं तापमान आणि तिथलंही पर्जन्यमान वेगळं आहे. याचं टिपण तुमच्या लक्षात येईल, तुम्ही ते लिहून काढणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर या ब्राझीलचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. ब्राझीलचं भौगोलिक भूरचनेच्या दृष्टीनं ब्राझीलमध्ये पर्जन्यात फरक जातो की विषुवतीय प्रदेशामध्ये बहुतांश भागात वर्षभर पाऊस असतो. हे विषुवतीय प्रदेश जो आहे हा जो भाग आहे 1200 किलोमीटरचा जो भाग आहे आणि उष्णकटिबंधीय जो भाग आहे विषुवत्या जवळचा, इथं वर्षभर पर्जन्य पडतो. पण विषुववृत्तापासून जसजसं आपण दूर जातो, विषुववृत्तापासून जसजसं आपण दूर दक्षिणेला जातोय तसं पर्जन्यमान कमी होत जाते. आणि या ब्राझीलच्या पठाराच्या म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडची जी भाग आहे या उच्चभूमीच्या कड्याच्या पलीकडे मात्र परत पर्जन्यमान वाढलेला आपल्याला दिसून येतो, पण तो समुद्रकाठच्या याच्यामध्ये पडलेला दिसून येतो, कमी होत जाताना दिसतो. आणि त्यामुळं वर्ष जसं दूर जावं तसं वर्षा दिनांचा म्हणजे पावसांचा कालावधी कमी आणि पर्जन्यमान पण कमी होत जातं. त्यामुळं तेथील वनस्पतींचा जीवनकाळ सुद्धा आपल्याला भिन्न असलेला आपल्याला दिसून येतो. हे आपल्याला 5.2च्या आकृतीवरून आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. त्याच्यानंतरचे आपण पुढे जाऊया की ज्या ठिकाणी वर्षभर पर्जन्यमान असतो त्या ठिकाणी साधारित वन आहेत. म्हणजेच या अमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये सतत पर्जन्यमान असल्यामुळं तिथं सदाहरित वने आहेत आणि जगातील सर्वात दाट वनं या ठिकाणी आहेत आणि जगातील सर्वात प्राणी संपत्ती आणि विविधता ही या ठिकाणी दिसून येते. ज्या देशात ठराविक काळात पाऊस पडतो तिथं वृक्षांची घनता कमी होते, म्हणजे कमी पर्जन्यमान पडत जातो, त्या ठिकाणी घनताही कमी होते, वृक्षांची संख्या कमी होत जाते, त्या ठिकाणी गवत, काटेरी झुडपं, काटेरी वनस्पती आढळतात. तर ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. तर ब्राझीलमध्ये असणाऱ्या या सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती यामध्ये साधारित वने, निमसाधारित वने, शुष्क इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्यानं ज्या वनस्पती आहेत या जास्त पर्जन्यमानाच्या काळामध्ये यामध्ये प्रामुख्यानं पाओ ब्रासिल, या पाओ ब्रासिल या वनस्पतीवरूनच या देशाचं नाव ब्राझील पडलं. याशिवाय रबर आहे, मोहगणी आहे आणि रोजूड, याशिवाय अमर म्हणजे ऑर्किड यासारख्या प्रजाती या ब्राझीलमध्ये असलेल्या आढळून देतात. ब्राझीलचं दुसरे एक वैशिष्ट्य आहे की सदाहरित वर्षावनांच्यामुळं वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं प्राणवायू उपलब्ध होतो. ब्राझील हे जगाचं फुफ्फुस मानलं जातं. त्याचं कारण सदाहरित वर्षावनांच्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात प्राणवायू तयार होतो. कार्बन डायऑक्साईडचं जगातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यास मदत होते, म्हणून या वर्षावनांना जगाची फुफ्फुस असं म्हटलं जातं. म्हणजे अमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये जे वन आहेत या वनांना जगाची फुफ्फुस म्हटले जातात. त्याचं कारण की यामध्ये प्रचंड मोठी वन आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्राणवायू तयार करतात, कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून जगाची या वनांना फुफ्फुस असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढची आकृती आपण जरा अभ्यासूया. या आकृतीकडे जाऊया आणि त्या आकृतीच्या आधारे आपण माहिती पाहूया. आपण अगोदर ब्राझीलची माहिती पाहिली होती, आता आपण या भारताच्या नकाशी माहिती पाहूया. या भारताच्या नकाशामध्ये साधारित वन आहेत. ब्राझीलमध्ये साधारित वनं दिसली, पानझडी वन आहेत, ब्राझीलमध्ये पानझडी वनं दिसली, काटेरी झुडपं वन आहेत, ब्राझीलमध्ये पण आहेत, हिमालयीन वनं मात्र ब्राझीलमध्ये दिसली नाहीत, समुद्रकाठची वनं पण ब्राझीलमध्ये दिसून येतात. आता या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या 5.3 आकृतीच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत.
हिमाच्छादित प्रदेश कोणती वने आढळतात? हिमाच्छादित वन ही प्रामुख्यानं इथं या रंगानं हिमालयातील वन दाखवले. सूची आणि त्याचा रंग लक्षात घ्यायचा. मग आपल्याला हिमाच्छादित वन कुठे आहे ते लक्षात येतील. हिमालयातील वनांच्या हा हिमालयातील वन आहेत. आणि मग हिमालयातील वन कुठे मोठ्या प्रमाणात दिसून येतात? तर या बाजूला हिमालयामध्ये, या बाजूला हिमालयातील वन दिसून येतात. या रंगांमध्ये आपल्याला दिसून येतील. हिमालयातील वन त्याला म्हटले जातात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची प्रामुख्याने वनं आढळतात? भारताला दोन्ही बाजूने किनारपट्टी आहे. ही पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राची, ही बंगालच्या उपसागराची किनारपट्टी आणि दक्षिणेला हिंदी महासागर निवडून टोक आहे. आता या पद्धतीची जी वन आहेत की पुढचा प्रश्न आपला होता की कोणत्या किनारपट्टीला समुद्रकाठची वनं जास्त आहेत? प्रामुख्यानं समुद्रकाठच्या वनांच्या मध्ये, समुद्रकाठची वनं या रंगाने दाखवलेले आहेत. या समुद्रकाठच्या वनांच्या मध्ये ही पूर्व किनारपट्टीला समुद्रकाठच्या वनांचं प्रमाण जास्त असते आपल्याला दिसून येतं. समुद्रकाठची वनं, कारण या पूर्व किनारपट्टीला प्रचंड मोठं पाणी घेऊन येणाऱ्या नद्या आहेत. त्यामुळे पूर्व किनारपट्टीला गाळाचं संचयन होऊन या बाजूला समुद्रकाठची वनं या ठिकाणी निर्माण झाली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरचा प्रश्न होता तो म्हणजे काटेरी झुडपे आणि वने कोठे आहेत? काटेरी झुडपे आणि वनं या रंगाने दाखवले. काटेरी झुडपे आणि वनं प्रामुख्यानं या गुजरात आणि राजस्थानच्या या बाजूला असले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी या उष्ण वाळवंटीय प्रदेशाच्या बाजूला ही समुद्र काटेरी झुडपे आणि वनस्पती आढळताना दिसून येतात. आता पुढे जाऊया की भारताचं भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे ते पाहूया. भारताचं भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये की सरासरी पर्जन्यमान भारतामध्ये 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आहे त्या भागामध्ये सदाहरित वन आढळतात. आता भारतातील इथं या रंगाने सदाहरित वन दाखवलेत की जिथं 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य आहे, भरपूर सूर्यप्रकाश आहे, अशा ठिकाणी सदाहरित वन दाखवलेले आहेत. म्हणजे ही जी भारताची पश्चिम किनारपट्टी आहे, हिमालयाच्या खालचा हा जो भाग आहे, हिमालयातला अंतर्भाग हा जो आहे आसाम आणि ईशान्य भारतातला तो, आणि त्याचबरोबर या पूर्व किनारपट्टीच्या अंतर्गतला जो हा जो भाग आहे, या सर्व भागांमध्ये आपल्याला सदाहरित वनांचे प्रकार जास्त दिसून येतो. कारण त्या ठिकाणी 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्यमान असलेला आहे आणि चांगला सूर्यप्रकाश आहे. या वनातील जी पानं आहेत ती रुंद असतात, हिरवीगार असतात आणि सतत हिरवीगार असल्यामुळे त्याला सदाहरित वनच असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आता या वनांचं वैशिष्ट्य काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. या सदाहरित वनांचं वैशिष्ट्य काय आणि कुठली झुडपं असतात? या सदाहरित वनांच्या मध्ये लाकूड कठीण असतं, जड असतं, यामध्ये टिकाऊ असतं. मोहगनी, सिसव, रबर ही वनस्पती या सदाहरित वनांच्या मध्ये असले दिसून येते. याशिवाय या झाडांच्या वरती अनेक वेली आहेत. त्यामुळे या सदाहरित वनांच्या मध्ये भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जैवविविधता म्हणजे अनेक प्राणी, झाडावरचे प्राणी, सरपटणारे प्राणी ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलचर प्राणी आढळून येतात. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे की भारतामध्ये 1000 ते 2000 मिलीमीटरचा जो पर्जन्याचा भाग आहे, या भागांमध्ये पानझडी वनं आढळतात. ही पानझडी वनं का तयार होतात? तर यामध्ये कोरड्या ऋतूंमध्ये बाष्पीभवन जास्त होऊ नये. पानझडी वनं या रंगाने दाखवले भारतामध्ये आणि हा प्रचंड मोठा भाग आहे. म्हणजे भारताचा जो पठारी भाग आहे, हा पठारी भाग आणि भारताचा अंतर्गत भाग या भागांच्या मध्ये प्रामुख्यानं ही पानझडी वन आहेत. या पानझडी वनामध्ये ठराविक ऋतूंमध्ये या ठिकाणी आपल्याला त्या वनस्पती पानं गाळतात आणि त्यामुळं त्याचं कारण आहे की दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो आणि त्यामुळं यातील पानांचं बाष्पीभवन कमी व्हावं, पाण्याचं बाष्पीभवन कमी व्हावं, त्यामुळं त्या वनस्पती पानं गाळताना दिसून येतात. आपल्याकडे मार्च एप्रिल मे मध्ये या वनस्पतींची पानं गाळलेली दिसून येतात. यामध्ये प्रामुख्यानं साग, बांबू, वर, पिंपळ यासारख्या वनस्पती या पानझडी वनांच्या मध्ये असले आपल्याला दिसून येतात. आणि भारतामध्ये ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य होतो, अशा प्रदेशांमध्ये काटेरी झुडपे व वने आढळतात. काटेरी झुडपे व वने आढळतात.
आणि वनस्पतीची पानं त्या ठिकाणी आकारानं अत्यंत लहान असतात. म्हणजे ज्या भागांमध्ये पर्जन्यमान कमी आहे, ज्या भागांमध्ये भारतामध्ये पर्जन्यमान कमी आहे, अशा पर्जन्य भाग कमी असणाऱ्या भागांमध्ये काटेरी झुडपं आणि वनांचं प्रमाण जास्त आहे. हा जो राजस्थान आणि या ठिकाणचा गुजरात आणि वारसा जो पट्टा आहे, या भागांमध्ये आपल्याला कमी पर्जन्यमान असता दिसून येतो. या ठिकाणी काटेरी झुडपं आहेत, या निवडुंगासारख्या वनस्पती आहेत, जाड अशी त्याची पानं असतात, काटेरी वनस्पती असतात की जिथं पर्जन्यमान कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी खैर, बाबूळ, खेजडी, कोरफड आणि गायपद या ठिकाणच्या वनस्पती असल्या आपल्याला दिसून येतात. किनाऱ्यालगतचा जो दलदलीचा भाग आहे, दोन्ही बाजूच्या किनारपट्टी आहेत, या किनाऱ्याच्या दलदलीच्या भागांमध्ये आणि खाड्यांच्या मध्ये ज्या खजानाचा भाग असतो, या खजानांच्या भागांमध्ये प्रामुख्याने ज्या वनस्पती आहेत, या क्षारयुक्त आणि दमट हवामानामध्ये समुद्रकाठची वनं आपल्याला आढळतात. हीच या रंगाने समुद्रकाठची वनं दाखवली आणि हा प्रामुख्यानं या ठिकाणी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात असणाऱ्या पश्चिम बंगालच्या ठिकाणी या ठिकाणी हे समुद्रकाठची वनं, त्याबरोबर या ठिकाणी दाखवले आहेत. आपल्याला पूर्व किनारपट्टीला ही समुद्रकाठची वनं ही मोठ्या प्रमाणात असले दिसून येतात. त्याचबरोबर इकडचं जे कच्चे चरण आहे, या ठिकाणी समुद्रकाठची वनं आपल्याला दिसून दाखवतात. या ठिकाणी दलदलीचा भाग आहे, समुद्रामध्ये नद्या पाण्यानं सोडतात, त्या ठिकाणी जी गाळाची जमीन मृदा तयार होते, क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान, यामुळं त्या ठिकाणी समुद्रकाठची वनं त्याला मानताना आपल्याला दिसून येतं. त्यांना यामध्ये जी वन आहेत, या वनांच्या मध्ये सुंदरीचं वन हे सर्वात महत्वाचं वन आहे आणि ते पश्चिम बंगालमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याला खारफुटीची वनं किंवा सुंदरीची वन असं म्हणतात. आणि भारताचे सर्वात मोठं ही खारफुटीची वनस्पती किंवा सुंदरीची वन आहेत, ते मध्ये पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला असं दिसून येतात. या वनस्पतीचे जे लाकडं आहेत, ते लाकूड तेलकट आहे, हलका आणि टिकाऊ असतं. आता हिमालयाचा जो उंचीचा जो भाग आहे, त्या उंचीनुसार 3 प्रकारचे भाग पडतात. पुन्हा एकदा हिमालयाकडे जाऊया की हिमालयाच्या उंच भागांमध्ये फुलझाडं, हंगामी फुलझाडं दिसून येतात. त्याच्या मध्यम उंचीवरती पाईन, देवदार, फर अशी सूचीपूर्ण वने येतात आणि पायथ्यालगत सूचीपर्णी आणि पानझडी असे 3 प्रकार आढळून येतात. पुन्हा एकदा आपण भारताच्या नकाशात जाऊया. हा जो शीत वाळवंट म्हटलेला आहे की तिथला बर्फ वितळल्यानंतर इथं फुलझाडं येतात आणि त्याचं अल्पकाळ त्यांचं जीवनमान असतं. ईशान्य भारतातला हा हिमालयाचा जो भाग आहे, या ठिकाणी बर्फाच्या शिखरांच्या मला हिम उतरल्यानंतर त्या ठिकाणी या फुलझाडं उगवतात, अल्पकाळासाठी उगवतात, नष्ट होतात. हे या हिमालयातल्या वनाचा प्रकार आहे. दुसरी त्याच्या खालच्या बाजूला जी वन आहेत, त्यामध्ये त्याच्या खालच्या बाजूला उंच अशी पाईन, फर, सूस अशी सूचीपर्ण म्हणजे सुईच्या टोकासारख्या असणारी त्या पानं असतात. बर्फ पडलेला झटकन खाली जातो, अशी उंचच्या उंच असणारी वनस्पती त्या ठिकाणी येते. आणि त्याचा जो पायथ्यालगतचा जो भाग आहे खालचा, या पायथ्यालगतच्या भागांमध्ये आपल्याला सूचीपर्णी वृक्ष आढळतात आणि पानझडी वृक्ष आढळतात. असे हिमालयामध्ये एकूण 3 प्रकारचे वनस्पती आढळलेल्या आपल्याला दिसून येतात उंचीनुसार. म्हणजे अतिउंच भागांमध्ये या हंगामी फुलझाडं येतात, जेव्हा बर्फ वितळतो उन्हाळ्यामध्ये, त्या काळापुरती तात्पुरती फुलं येतात आणि नष्ट होऊन जातात. त्याच्या खालच्या बाजूला मध्यम उंचीवरती असणारे आहेत, त्यामध्ये पाईन, देवदार, फर अशी सूचीपूर्ण वनस्पती आहेत. त्याच्या पायथ्यालगतला मिश्र वन आहेत, त्यामध्ये पानझडी वन आहेत आणि सूचीपूर्ण वन आहेत. अशा रीतीने आपल्याला भारतातील असणारे वनांचे प्रकार आणि ब्राझीलमध्ये असणारे वनांचे प्रकार, तेथे असणारं पर्जन्यमान, तेथे असणारं उष्णता, ऊर्जा यानुसार पडलेले प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता ब्राझीलमधील वन्यजीवन कसं आहे, ब्राझीलमधील वन्यजीवन कसं आहे याबद्दलची माहिती 3.4 आकृतीच्या आधारे घेऊया. तर माफ करा, 5.4 या आकृतीच्या आधारे आपल्याला ब्राझीलमधील वन्यजीवनाची माहिती आपल्याला द्यायची आहे आणि त्यानुसार खालच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे नकाशामध्ये जे अनेक प्रजाती दाखवलेल्या आहेत त्या कुठे आहेत हे आपल्याला पाहिजे आहेत. की नकाशामध्ये ज्या प्रजाती नावे द्या: कोंबड, ॲनाकोंडा, अजगर आणि सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबडी आणि माकाऊ. या ठिकाणी तुम्हाला हा जो पक्षी दिसतोय हा कोंबड पक्षी आहे. हा अजस्त्र पक्षी आहे, ताकद त्याच्या पंखामध्ये जास्त आहे, उंच भरारी येणार आहे. हा या ठिकाणी ॲनाकोंडा हा जो प्राणी आहे तो ॲनाकोंडा इथं दाखवलेल्या पॅटर्नमध्ये अजगरासारखा हे पण सर्पातला दिसणारा प्राणी आहे. त्याच्याचबरोबर हा
या ठिकाणी दाखवलेल्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये दाखवलेले प्राणी दिसून येतात, पक्षी दिसून येतात आणि त्याचबरोबर उंदीर वगैरे हे सगळे प्राणी या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये असलेले आपल्याला दिसून येतील. त्याच्यानंतरचा जे दाखवलेला भाग आहे, हे प्राणी कोणत्या प्रदेशात, वन प्रदेश, आदिवासी असण्याची प्राणी कोणते आहेत. आता यामध्ये हे जे प्राणी दाखवलेले आहेत हे प्राणी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये दाखवलेले आहेत. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये प्रचंड मोठा पर्जन्यमान आहे आणि प्रचंड मोठ्या पर्जन्यमानाबरोबर प्रचंड मोठ्या वनस्पती आहेत. त्यामुळे या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. विस्ताराप्रमाणे या वनाचं वर्गीकरण करा असं ते म्हणतायत की विस्ताराप्रमाणे विचार केला तर 4 प्रकार याच्या ब्राझीलच्या याच्यामध्ये पडत आहेत. विषुववृत्तीय वन. विषुववृत्तीय वन हे ॲमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यांमध्ये या 5 अंशांपर्यंत असणारे विषुववृत्ताच्या शेजारचे असणारे उत्तरेच्या बाजूला ही विषुववृत्तीय वन तुम्हाला या ठिकाणी आढळतात. त्याच्या दक्षिणेच्या बाजूला हा जो सॅवाना गवताळ प्रदेश आहे, या गवताळ उष्ण प्रदेशातील गवताळ वनांचे असणारे दिसून येतात. त्याच्यानंतरचा खालचा जो आहे तो पानझडी वनांचा प्रकार आपल्याला दिसून येतो. उष्ण व पानझडी वन या ठिकाणी असले आपल्याला दिसून येतात. आणि दलदलीचा भाग आहे हा जो पॅन्टेनल आणि पॅराग्वे आणि पॅराना या नदीच्या किनारपट्टीवरती यांचं पॅन्टेनल आहे, त्या ही मगर आणि त्याचबरोबर हा ॲनाकोंडा मोठ्या प्रमाणात दिसणारा हा दलदलीच्या प्रदेशांमध्ये असणारे वनस्पती असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर हा जो आहे या पूर्वेकडचा हा जो भाग आहे कटिंगा आणि साओ फ्रान्सिस्को जी नदीचा भाग आहे या ठिकाणी कमी पर्जन्यमान आहे, इथं काटेरी वन असलेले आपल्याला दिसून येतात. हा उष्ण प्रदेश येथे असणारा गवताळ प्रदेश आहे, तिकडे प्राणी संपत्ती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हा दक्षिणेकडचा पंपास हा समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे की हा दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रुवाला जवळच असणारा भाग आहे. त्यामुळं या ठिकाणी समशीतोष्ण गवताळ प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो. असं आपल्याला या ठिकाणच्या नकाशावरनं आपल्याला त्याच्या वन्य प्राण्याची माहिती, वन्य प्रदेशाची आणि वन्य प्राण्यांची माहिती विस्तारून आपल्याला करता येऊ शकते. आता हे द्वैत रंग आहे, जो या रंगाच्या आधारे आपल्याला माहिती द्यायची आहे किंवा विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्यायची आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे की कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात, त्याचं कारण काय असावं. मित्रांनो, साहजिकच आहे, आपण विषुववृत्तापासून दूर आहोत. म्हणजे आपल्या देशातून मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे 3.5 अक्षांशावरती. या ब्राझील या देशातून व दक्षिणेच्या बाजूला आपण 5 विषुववृत्त आहे आणि त्याच्या दक्षिणेला मकरवृत्त आहे. तसं पाहिलं तर मग विषुववृत्त अगदी जवळचं ब्राझील या देशाला आहे. त्यामुळं ब्राझीलची विषुववृत्तीय वन आहे ती ब्राझीलमध्ये जास्त आढळतात. त्याचं कारण विषुववृत्त ब्राझीलमधनं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी लंबरूप किरण जास्त मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्या ठिकाणचं वनाचं प्रमाणही जास्त आहे, पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. आता भारतातील कोणती वनं ब्राझीलमध्ये आढळत नाहीत. आता भारतातील कोणती वनं ब्राझीलमध्ये आढळत नाहीत तर त्या अगोदर भारतातील वनं कोणती कोणती आहेत ती पहा. साधारित वनं आपल्याकडे आहेत. ब्राझीलमध्ये साधारित वनं आहेत, या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांमध्ये दिसून येतात. आपल्याकडे पानझडी वनं आहेत, त्यांच्याकडे पानझडी वनं कटिंगा वगैरे या त्याच्या खालच्या भागांमध्ये असणारी या पानझडी वनं उष्ण याच्यामध्ये आपल्याला सॅवाना गवताळ प्रदेशामध्ये दिसून येतात. काटेरी झुडपी आणि वनं आहेत, ते प्रामुख्यानं कटिंगा या ठिकाणी काटेरी झुडपानी वनं आहेत. समुद्रकाठची पण वनं आहेत, या पूर्वेकडच्या बाजूला त्यांच्याकडे असणारे समुद्रकाठची वन आहेत. मात्र हिमालयीन जी वन आहेत, भारताच्या उंचीनुसार हिमालय पर्वतरांगांच्या मध्ये प्रचंड मोठा बर्फ पडतो आणि तो वितळल्यानंतर जी तयार होतात ती हिमालय वन मात्र तुम्हाला ब्राझीलमध्ये असताना दिसून येत नाहीत. पुन्हा एकदा ब्राझीलच्या नकाशाकडे आपण जाऊया की विषुववृत्तीय वना म्हणजे साधारित वन आपल्याकडे दिसून येतात, त्यांच्याकडे दिसून येतात. मात्र विषुववृत्तीय वन हा वेगळाच प्रकार आहे, तो आपल्याकडे नाहीये. पण या विषुववृत्तीय वनालाच आपण म्हणतो की साधारित वन, ती आपल्याकडे आहेत, तशी त्यांच्याकडे पण आहेत. उष्ण गवताळ प्रदेश त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे पण आहे. दलदलीचा प्रदेश आपल्या देशात आहे, ब्राझीलमध्ये पण आहे. उष्ण पानझडी वन ब्राझीलमध्ये पण आहेत, आपल्या देशात पण आहेत. काटेरी झुडपं वन त्यांच्याकडे पण आहेत आणि आपल्याकडे पण आहेत. समशीतोष्ण जो गवताळ प्रदेश आहे तो समशीतोष्ण गवताळ प्रदेश मात्र आपल्याकडे दिसून येत नाही. पण हिमालयीन वन मात्र
त्यांच्याकडे दिसून येत नाहीत, म्हणजे ब्राझीलमध्ये दिसून येत नाहीत. हा फरक त्या दिलेल्या प्रश्नावरून आपल्याला करता येईल. हिमालयन वनं ही ब्राझीलमध्ये दिसून येत नाही, हे या शेवानं आपल्याला सांगता येऊ शकतं. की कोणत्या देशामध्ये विविधता, ब्राझीलमधील कोणती वनं भारतात आढळतात. बाकी सगळ्या पद्धतीची वनं भारतामध्ये आढळतात, तर समशीतोष्ण वनं मात्र आपल्या भारतामध्ये आढळत नाहीत. कोणत्या देशात वनस्पतीची विविधता अधिक आहे आढळते आणि त्याचं कारण काय? ब्राझील या देशांमध्ये वनस्पतींची विविधता अधिक आहे आणि त्याचबरोबर त्याचं मागचं कारण तिथं असताना मोठं पर्जन्यमान आणि भौगोलिक विस्तार हे त्या ठिकाणचं कारण असले आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हवामान प्रकार लक्षात घेतात कोणत्या देशात वनावर आधारित व्यवसाय भरभराट दिसू शकतो. हवामान आणि वनाचे प्रकार लक्षात घेता ब्राझील या देशामध्ये वनांवरती आधारित असणारे सर्वात जास्त व्यवसाय उद्योग भरभराट येऊ शकतात. त्याच्यानंतर आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण जात आहोत. ब्राझील आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे आहेत. जगातील इतर कोणत्या देशांमध्ये ब्राझीलमध्ये वन्यजीवांची विविधता सर्वात जास्त आढळते. हा जो पुढचा भाग त्यांनी सांगितला की पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशामध्ये महाकाय ॲनाकोंडा आढळतो. हा पॅन्टानल हा पॅराग्वे आणि पॅराना नदीच्या मधला जो भाग आहे ह्या पॅन्टानल हा जो दलदलीचा भाग आहे, या दलदलीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ॲनाकोंडा हा प्रचंड मोठा जो सर्प आहे, जगातील सर्वात मोठा सर्प या ठिकाणी असलेला आढळून दिसून येतो. त्याच्यानंतर गिनिपी, मगरी, सुसरी, माकडे, पिमा, बिबट्या यासारखे विविध प्राणी या प्रदेशांमध्ये असलेल्या किंवा ब्राझीलमध्ये असलेल्या दिसून येतात. माशांच्या प्रजातीमध्ये समुद्रातील सॉल्ट फिश आणि नदीतला पिराना मासा आणि ॲमेझॉन नदीमधला गुलाबी डॉल्फिन हे तिथलं माशांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे समुद्रामध्ये मिळणारा प्रामुख्याने मासा आहे ते सॉल्ट आहे, नदीमध्ये मिळणारा मासा आहे तो पिराना आहे आणि गुलाबी डॉल्फिन आहे. आपल्या गंगेमध्ये डॉल्फिन मासा मिळता नसतो, तो पाहताना दिसून येतो. ही तिथल्या माशांची असणारी वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर हा जो पक्षी दाखवला आहे ब्राझीलमध्ये कोंडोर हा पक्षी, जसा आपल्याकडं गरुड हा पक्षी तसा कोंडोर हा पक्षी सुद्धा तिथं खूप उंच उडणारा आणि आकाराने मोठा असणारा पक्षी आहे. याशिवाय तिथं पोपट आहे, मकाव आहे, फ्लेमिंगो, मकाव ह्यासारखे अनेक पक्षी या ठिकाणी आढळताना आपल्याला दिसून येतात. जंगल संपत्ती, दलदलीचा भाग, किनारपट्टी, त्याच्यानंतर ब्राझीलची असणारी उच्चभूमी, या सर्व ठिकाणी मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रमाणाचे कीटक हे सुद्धा या ब्राझीलचं वैशिष्ट्य असल्याचं दिसून येतं. या आपल्या देशाप्रमाणेच ब्राझीलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या वन्य प्राण्यांची तस्करी होते आणि स्थलांतरित शेती केली जाते. स्थलांतरित शेतीलाच तिथं रोका असं नाव आहे. स्थलांतरित शेती म्हणजेच वनं तोडायची, तिथं ती जाळायची, तिथं थोडंसं नांगरायचं आणि तिथंच थोडीफार शेती करायची. पुढल्या वर्षी पुन्हा तो भाग सोडायचा, दुसऱ्या ठिकाणी शेती करायची. म्हणजे जंगल तोडून ती जाळून परत त्या ठिकाणी शेती केली जाते, त्याला स्थलांतरित शेती असं म्हणतात. आपल्या देशात सुद्धा अशी स्थलांतरित शेती वेगवेगळ्या डोंगर रांगांच्या मध्ये केली जात असताना दिसून येते. त्याला ब्राझीलमध्ये रोका असं म्हटले दिसून येतं. म्हणजे स्थलांतरित शेतीला रोका असं केलं म्हटलं जातं. अलीकडच्या काळामध्ये निर्वनीकरण, मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. आणि ब्राझीलमधला जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर सगळ्या दुनियेला, आपल्या देशातला जसं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तसं ब्राझीलमधला झाला तर एकूणच संपूर्ण जगाला पर्यावरणाच्या प्रचंड मोठ्या समस्येला सामोरं जावं लागले दिसून येईल. त्याचबरोबर पुढचं एक त्यांनी सांगितले की तुम्हाला माहीत आहे का की 2016चं जे सर्वेक्षण ब्राझीलमधलं झालं त्यामध्ये 5831 चौरस किलोमीटर भूभागाचं निर्वनीकरण एकाच वर्षात झालं. म्हणजे 16च्या सर्वेक्षणानुसार 5831 चौरस किलोमीटर एकच्या भूभागाचं निर्वनीकरण होत असेल आणि हाच वेग असाच राहिला तर जगाला आणि ब्राझीलला आणि भारतातली सुद्धा अशाच निर्वनीकरण जर होत राहिलं तर निश्चितपणे पर्यावरण समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या दिसून येतील. जसं ब्राझीलमधल्या वन्य प्राण्यांची माहिती पाहिली तसं आपण या 5.5च्या याच्यामध्ये चिन्हाने दाखवून आकृतीमध्ये अनेक प्राण्यांची माहिती दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे.
आता कुठला प्राणी दाखवायचे आहेत, ह्या भारताचा मोठा खुला नकाशा दिलाय. इथं तुम्हाला राज्य दाखवावे लागतील, त्यानुसार सूची भरावी लागेल, रंग भरावे लागतील आणि त्यानुसार कुठला प्राणी कुठे आहे हे समजावून सांगावं लागेल. प्रश्न काय ते पाहूया की भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अनेक पशु पक्षी प्राणी असलेले दिसून येतात विस्ताराच्या मुळे. पहिला आहे की बंगालचा वाघ. बंगालचा वाघ हा प्रामुख्याने कुठं आढळतो, तर बंगालचा वाघ प्रामुख्यानं या सुंदरीचं वन आहे जे आहे, म्हणजे इथं नद्याकाठची वनं आहेत असं ज्याला म्हणतो, तर या ठिकाणी आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पश्चिम बंगालच्या ठिकाणी हा सुंदरीच्या वनामधला असणारा वाघ हा प्राणी. त्याच्यानंतर पुढचा आहे माळढोक पक्षी. माळढोक पक्षी साधारणतः दख्खनच्या पठारामध्ये जो कमी पर्जन्य भाग आहे आणि त्या ठिकाणी गवताळ भाग जो आहे तो अंतर्गत भागामध्ये जो आहे, या अंतर्गत भागांमध्ये आपल्याला हा माळढोक पक्षी या अंतर्गत भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूरच्या भागांमध्ये हा माळढोक पक्षी मोठाच्या मोठा उंच पक्षी आपल्याला असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे महाराष्ट्राचे असणाऱ्या आणि दख्खनच्या पठारावरती हा पक्षी प्रामुख्यानं असलेला दिसून येतो. त्याच्यानंतरचा आहे ॲल्युरिड लेक कासव. ॲल्युरिड लेक कासव हे समुद्र किनारपट्टीवरती अंडी घालायला येतात. प्रामुख्यानं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती हा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जो भाग आहे या ठिकाणी ह्या पश्चिम किनारपट्टीला ॲल्युरिड लेक कासव हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे एकशिंगी गेंडा. एकशिंगी गेंडा ही आसामचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकशिंगी गेंडा हे आसामचं वैशिष्ट्य आहे. ईशान्य भारतामध्ये हा एकशिंगी गेंडा आसामच्या जंगलांमध्ये, हिमालयातल्या आसामच्या जंगलांमध्ये हा एकशिंगी गेंडा आणि त्याच्या पुढचा बाराशिंगा दाखवला आहे. हे बाराशिंगापेक्षा जास्त टोक असणारा हा हरिण जातीतला हा बाराशिंगा आहे. त्याला बारशिंगा असंच म्हणतात, कारण बाराशिंगापेक्षा अधिक टोक या हरणाला असतात, त्यामुळे बारशिंगा या नावावर ओळखले जातात. आसामच्या जंगलांमध्ये तो सुद्धा जे आहे असलेला आपल्याला दिसून येतो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये हा बारशिंगा असले आपल्याला दिसून येतो. म्हणजे या आसाम दक्षिण ईशान्य भारतामध्ये हा बारशिंगा असले आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्राणी दाखवला तो सिंह. सिंह प्रामुख्यानं आपल्याकडं गीर जंगलामध्ये, म्हणजे गुजरातच्या गीर जंगलांमध्ये, गुजरातच्या महाराष्ट्राच्या वरच्यावर असणाऱ्या या गुजरातच्या गीर जंगलांमध्ये हा सिंह प्राणी आपल्याला आढळणार आपल्याला दिसून येतो. आणि भारताचं वैशिष्ट्य आहे की सिंह आणि वाघ हे दोन्ही प्राणी एकाच देशांमध्ये दिसून येतात. हा एक भारताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर जसं आपण त्यांच्या तिकडचा ब्राझीलमधला जसा डॉल्फिन मासा आपण पाहिला तसा गंगेमध्ये सुद्धा डॉल्फिन मासा आहे आणि तो उत्तर भारतातील असणाऱ्या गंगेचा अधिवास जो आहे तो या भागांमध्ये, या गंगेमध्ये त्याचा अधिवास असले आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो म्हणजे सुसर आणि मगर. हे प्रामुख्याने किनारपट्टीला असणारा जो भाग आहे, पूर्व पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी सुसर भाग दिसून येतो. निलगी ताहीर शेळी आहे ती दक्षिण भारतामध्ये असणारी निलगी ताहीर शेळी हाही प्रकार आपल्याला दक्षिण भारतामध्ये असलेला दिसून येतो. अशा रीतीनं आपल्याला या प्राण्यांची माहिती आपल्याला सांगता येईल आणि भौगोलिक परिस्थिती त्यांची सांगड कशी घालता येईल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्जन्यमान आहे, त्यानुसार तिथं वनस्पती आहे, त्यानुसार हे प्राणी आणि पक्षी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय तुम्हाला कोणती प्राणी माहिती आहेत त्याची नावं तुम्ही लिहू शकतात. भारतातील वाघाचा अधिवास प्रदेशाच्या नावाचं नकाशामध्ये दाखवा आणि त्याचा अधिवास या भागात असेल का. तर भारतामध्ये वाघ जो आहे तो प्रामुख्यानं मध्य प्रदेशामध्ये जो कान्हा जंगल आहे, मध्य प्रदेशामध्ये जे कान्हा जंगल आहे हे महाराष्ट्राच्या अलीकडच्या बाजूला जे मध्य प्रदेश आहे या मध्य प्रदेशामध्ये कान्हा जंगलामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या काही जंगलांमध्ये सुद्धा तो असलेला आपल्याला आढळून दिसून येतो. अलीकडच्या कालखंडामध्ये या वाघाची संख्या वाढत दिसून येते. म्हणजे जरी त्याची शिकार मोठी होत असली तरी सुद्धा अलीकडच्या वन्य संरक्षण प्राण्यांच्यामुळं कायद्यामुळं बऱ्यापैकी सिंहाचं, वाघाचं किंवा सर्व प्राण्यांचं अधिवास वाढत असताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण जाऊया की वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपण प्रचंड विविधता आढळते. अनेक वन्य प्राणी भारतामध्ये आहेत. भारतातील उष्ण आर्द्र हवामानामध्ये हत्ती आढळतो. प्रामुख्यानं हा जो हत्ती आहे
तो दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या भागांमध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये वनांच्या मध्ये हत्ती आढळतो. आसामच्या दलदलीच्या क्षेत्रामध्ये एक शिंगी गेंडा आढळतो. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवा आणि उंट आढळतात. हिमालयाच्या बर्फाळ भागांमध्ये प्रामुख्याने हिमचित्ते आणि याक आढळतात. भारतीय द्वीपकल्पामध्ये म्हणजेच भारतीय द्वीपकल्प म्हणजे इथून सुरू झाला. या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हा जो भारताचा चिंचोळा दक्षिण भारत आहे, हा जो भाग आहे तो द्वीपकल्पाचा आहे. यामध्ये गावा आहे, अनेक प्रकारचे हरण आहेत, काळवीट आहेत, माकडं आहेत. तर वाघ आणि सिंह असणारा दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. याशिवाय ज्या नद्या आहेत, खाड्या आहेत, म्हणजे नद्या जिथं समुद्राला जाऊन मिळतात त्या खाडीच्या प्रदेशांमध्ये आपल्याला कासव, मगर, सुसर हे सगळे प्राणी आढळतात. वन्य प्रदेशांमध्ये मोर आहे, खंड्या पक्षी आहे, तितर आहे, कबूतर आहे, विविध रंगी पोपट आहेत, पाणथळ जागी बदके, बगडे, गवताळ प्रदेशात माळढोक सारखा पक्षी हे भारतातील प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं वैशिष्ट्य असल्याचं दिसून येतो. म्हणजे भारतामध्येचा विचार केला तर प्रचंड मोठ्या विस्तारामुळं आणि पर्जन्याचं विविधतेमुळं वन्य प्राणी आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेला किंवा विविध असलेला आपला भारत देश असलेला दिसून येतो. जसं प्रदूषण आणि तस्करी आणि निर्मूलीकरण ब्राझीलला जसा भेडसावतोय तसा भारताला सुद्धा हाच प्रश्न भेडसावतोय. प्रदूषण, तस्करी आणि निर्मूलीकरण यामुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती भारताच्या नष्ट झाल्या आहेत. चित्ता वन्य प्राण्याचे संरक्षण व वनाचं संवर्धन व्हावं या दृष्टीने भारत सरकारनं अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्यान तयार केले दिसून येतात. वन्य प्राण्यांची तसेच अभयारण्ये तसेच राखीव वने यांचं जतन केलं जावं असं या पाठीमागचा हेतू असलेला दिसून येतो. जमतंय का पहा म्हणून तुम्हाला या रंगामध्ये या छातीमध्ये तुम्हाला सांगितले की वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होते. अशीच परिस्थिती हत्तींच्या बाबतीत आहे. तुम्ही अशा वनस्पती व प्राण्यांची माहिती मिळवा की जे कमी होत आहेत, त्याची तोड होते, त्यांचा अधिवास कुठं आहे ते शोधा आणि त्याच्या संवर्धनासाठी नक्की कोणते उपाय करणे गरजेचं आहे हे तुम्ही करून सांगावं असं अपेक्षित आहे. रोखासारखी शेती आहे, म्हणजे वनं तोडली जातात, ती जाळली जातात, तिथे शेती केली जाते, त्याला स्थलांतरित शेती असं आपण म्हणतो. भारताच्या सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये या स्थलांतरित शेतीला वेगवेगळी नावं आहेत. ती कुठं आढळतात त्याची नावं तुम्ही शिक्षकांच्या मदतीने शोधा आणि त्याची माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. अशा रीतीनं हा आपला जो 5वा पाठ आहे भारतातील वनस्पती आणि प्राणी, ब्राझील आणि भारतातील नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी हा पाठ इथं आपण सांगतो. तुम्हाला जर या बाबतीत काही समज असेल तर शिक्षकांच्या मदतीनं याचे काही प्रश्न सोडून घ्यायला हरकत नाही. धन्यवाद.